और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव आणि देवीचा पाडा परिसरात खाडीकिनारी जलवाहतूक व रोरोबोट प्रकल्पाची, जेट्टीच्या कामाची आणि गणेश उत्सवापूर्वी गणेश घाटाची तयारी यांचा पाहणी दौरा करण्यात आला। यावेळी गटनेते विश्वनाथ राणे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, उपायुक्त योगेश गोडसे, अभियंता सांगळे, सहाय्यक आयुक्त अभिमान पवार आणि पदाधिकारी उपस्थित होते। जेट्टीचे सुमारे 70% काम पूर्ण झालं असून यामुळे डोंबिवलीकरांना ठाणे, नवी मुंबई आणि वसईसाठी नवीन जलमार्ग मिळणार आहे। तसेच गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त आणि गणेश घाट स्वच्छ करण्यात येतील असं महापौर हर्षाली चौधरी यांनी सांगितलंय। डोंबिवलीकरांसाठी वॉटर ट्रान्सपोर्ट ही भविष्यातील महत्त्वाची वाहतूक व्यवस्था ठरणार आहे। मोठा गाव जेट्टीचं काम पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली परिसरातून जलवाहतूक सुरू होण्याचा मार्ग अधिक सुकर होणार असून नागरिकांना वाहतूक कोंडीला पर्यायी जलद आणि सुलभ प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे। डोंबिवली शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता वॉटर ट्रान्सपोर्टमुळे नागरिकांच्या प्रवासाचा वेळ वाचण्यास तसेच रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास महापौरांनी व्यक्त केलाय। माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हा रोरो जेटिंगचा आपण प्रकल्प आपला डोंबिवली मोठा गाव इथे आपण करतो आहोत। त्यासाठी संबंधित आपले अधिकारी असू द्या, आमचे गटनेते असू द्या, राणेकाका असू द्या, कदम साहेब असू द्या आणि जेटिंगचे जे अधिकारी आहेत तेवढे सगळेजण आम्ही आज पाणी दौरा केला। त्यावेळेस असं निदर्शनात आलं की ते काम जे आहे पूर्णत्वास आता डिसेंबरपर्यंत होणार आहे आणि एक 70% पर्यंत ते काम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता गणपती येत आहेत। त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की जेवढे काही आज तुमचं जे वस्तू असतील तर त्या तुम्ही लवकरात लवकर जे बाजूला करून घ्यावं, कारण की गणपती लवकर येत आहेत आणि तुमचं काम पूर्णत्वास लवकर झालं नाही तर त्याच्यामुळे ते गणपती विसर्जनामुळे तो त्रासदायक होईल। त्याच्यामुळे त्यांना ते मी सांगितलं की तुम्ही ती वस्तू तुमच्या बाजूला करून घेण्यात आणि हा प्रकल्प डोंबिवलीनंतर आपल्या कल्याणलाही सेकंड फेजमध्ये आपण तिथे घेतो आहोत, तर तोही लवकरात लवकर आपण चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत। यासाठी मोठ्या प्रमाणात आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हा प्रोजेक्ट होता आहे। त्यासाठी खरंच आपल्याला सगळ्यांना प्रवास हा सुखकर होणार आहे। एक वेगळा प्रश्न आहे की कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।